श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अंबाबाईचा उदो उदो. नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची मनापासून उपासना करत असतो. काही जण नवरात्रीचे उपवास धरतात, स्त्री धरतात, पुरुष धरतात. घरातील एका कुलस्त्रीने तरी नवरात्रीचा 9 दिवस उपवास धरावा असं सांगितलं जातं, कारण की नवरात्री हा सण पूर्णपणे आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. तर नवरात्रीमध्ये काही जणी उठता बसता देखील उपवास करतात, तर काही ठिकाणी घटस्थापनाही केलेली असते. तर बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केलेली असेल तर घटस्थापना काही ठिकाणी गावाकडे केली जाते, सासूबाई करतात, त्यासाठी सुनबाई करत नाहीत असं देखील केलं जातं. तर आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी म्हणून आपण अखंड दिवा लावतो. मनामध्ये काहीतरी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो. त्यानंतर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण होईल तशी देवीची सेवा करत असतो. काही जणी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतील, तर काही जणी ज्या मंत्रजाप करत असतील, देवीचे स्तोत्रपठण करत असतील. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची ओटी भरायची असते. देवीच्या मूर्तीवरती टाकावरती कुंकुमार्चन केलं जातं. तर अशा काही सेवा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केल्या जातात. आणि अशा या 9 दिवसांमध्येच आपल्यासोबत काहीतरी आपल्याला नवीन नवीन संकेत मिळतात. ते असे की आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तो अखंड दिवा वारंवार विझतो. आणि अखंड दिवा म्हणजे ज्याला खंड न पडून देता अखंड दिवा तेवत ठेवणं, त्याला अखंड दिवा असं म्हटलं जातं. आणि अखंड दिवा वारंवार विझतोय त्यामुळे आपल्यासोबत काहीतरी अघटित तर घडणार नाही ना असा आपल्या मनामध्ये प्रश्न उद्भवतो. त्यानंतर आपण घटस्थापना केलेली असते, तर ते धान्य व्यवस्थित उगवत नाहीत, ते धान्य घट कुजला जातो, घटाला वास येतो. तर असं देखील आपल्या मनामध्ये येतं की आपल्या घरामध्ये घट छान उगवलेला नाही, मग देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही का देवीचा कोप होईल, देवी आपल्यावर रागावलेली काय, अशा बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. तर असं का होतं? त्यानंतर आपण खूप मनापासून देवीची उपासना करत असतो आणि मध्येच आपल्याला मासिक धर्म येतो. तर मासिक धर्म आल्यानंतर आपला पूर्ण मूडच जातो, कारण की आपण पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून देवीची सेवा करावी यासाठी 9 दिवस नवीन काहीतरी करत असतो. आणि अशातच आपल्याला जर मासिक धर्म आला तर आपला सगळा मूडच जातो. तर असे काही अघटित घडतं, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न उभा राहतात. आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्या मनामध्ये येतच की असं का घडतं आहे, की माझ्यासोबतच असं का घडतंय, की माझ्याकडून काही चुका तर झाल्या नाहीत ना, देवी माझ्यावर रागवली नाही, असे बरेचसे प्रश्न आपल्यावरती येतात, आपल्या मनामध्ये येतात की हा शुभशकुन आहे की अपशकुन आहे, असं का घडलं. तर याचा आपण वारंवार विचार करत बसतो. तर असंही तुमच्यासोबत घडत असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या व्हिडिओतून देणार आहेत. तुमच्या सगळ्या शंका दूर होतील आणि तुम्ही पुन्हा आनंदाने आणि पुन्हा नव्या जोमाने देवीची उपासना कराल. तर चला तर मग व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासोबत योग्यच व्हिडिओ शेअर करत राहीन. सर्वसामान्यपणे आपण दररोज सकाळ आणि संध्याकाळ देवासमोर दिवे लावतो, तरी देखील विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. दिवा अखंड तेवत ठेवण्याला खूप महत्त्व आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर ही प्रथा पहिल्यापासून आहे. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो, कारण की नवरात्र हा भक्तीचा, शक्तीचा जागर या नवरात्रीमध्ये केला जातो. जागर करणं म्हणजे काय, तर जागर करणं म्हणजे जागृत राहणं. दिवा अखंड ठेवत ठेवणं म्हणजे आत्मज्योत जागृत ठेवण्याचं प्रतीक असतं. जसं देवाऱ्यामधील दिवा तेवत राहतो, तशीच आपली जागृत अवस्था कायम राहून आपली आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागील संकल्पना असते. तर असं तर आहे की ती जाणीव करून देणारं हे अखंड ज्योत म्हणजे एक प्रतीक आहे त्याचं. तर कोणताही भक्त दिव्यात उपस्थित असलेल्या अग्नितत्वाद्वारे देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो. ती केवळ दिव्याची ज्योत नसून ती आत्मज्योत मानली जाते. शिवाला जोडणारी ही वात अखंडित राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा ही त्यामागील मुख्य संकल्पना आहे. कोणत्याही प्रकारच्या पूजेची सुरुवात करताना दिवा प्रज्वलित करून ती सुरुवात केली जाते. पूजेच्या शेवटी देखील आरती ओवाळून सांगता केली जाते. असं म्हणतात की दिवा भक्ताचा दूत बनून आपल्या इष्टदेवांपर्यंत आपल्या भावना पोचवतो. म्हणून असं म्हणतात की ज्या घरामध्ये देवाची नित्यपूजा, दिवे लावणे, घंटा वाजवणे आणि शंख वाजवणे अशी परंपरा असते ना, त्या ठिकाणी देवी देवतांचा सदैव वास राहतो. दिवा अखंड तेवत राहावा म्हणून त्यामध्ये भली मोठी वात आपण लावतो. समईच्या काठोकाठ तेल भरलं जातं. तेल संपत आलं की त्यामध्ये भर घातली जाते. दिव्याची ज्योत मंद तेवत ठेवली जाते. अखंड दिवा नवरात्रीमध्ये तेवत
ठेवल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. अर्थात हा दिवा तेलाचा असो किंवा तुपाचा, तसेच ज्ञानाचा आणि जागृतीचा देखील हा दिवा असायलाच हवा. तर आपणही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला असेल तर अखंड दिवा लावताना त्यामध्ये 1.25 हाताच्या मापाचा रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली वात लावली जाते. तुम्ही जर पहिल्यांदाच अखंड दिवा लावत असाल तर तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात ज्यांना काही जमत नाही, कारण की प्रत्येक माणूस हा अनुभवातून शिकत असतो. तुम्ही पहिल्यांदा अखंड दिवा लावलेला आहे तर अखंड दिव्याची वात कशी उंचवायची, अखंड दिव्याची काजळी कशी काढायची हे देखील मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नवरात्रीच्या अगोदर 4 दिवस तुम्ही घरामध्ये एक मोठा दिवा लावून त्याची काजळी काढायला जावा आणि थोडासा प्रयत्न करा. म्हणजे अखंड दिवा आपण जेव्हा नवरात्रीमध्ये पहिल्यांदा लावू तेव्हा आपल्याकडून काही चुका होणार नाहीत. कारण की कोणतीही गोष्ट आपण जेव्हा पहिल्यांदा करतो तर तेव्हा आपल्याला ते फारसं जमत नाही आणि पुढच्या वर्षी त्यानंतर आपण पुन्हा प्रयत्न केल्यानंतर आपण अनुभवातून नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. तर कुणी कितीही सांगितलं तरी आपला अनुभव हा खूप मोठा असतो आणि प्रत्येकजण स्वतःच्या प्रयत्नानेच नवीन नवीन शिकत असतं. तर अखंड दिवा तुम्ही पहिल्यांदा लावलेला असेल तर बऱ्याचशा कमेंट येतात की माझ्याकडून अखंड दिवा हा सारखा विझला जातो. सकाळी उठून पाहिलं तर दिवा शांत झालेला असतो. तर दिवा शांत झालेला असला तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही लगेच त्याला हात लावू नका. तुम्ही पहिल्यांदा स्वच्छ अंघोळ करून घ्या, स्वच्छ कपडे परिधान करून घ्या. त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये जायचं आहे. नवरात्रीमध्ये देव हलवले जात नाहीत, कारण की देव हे घटी बसलेले असतात. अशामध्ये सकाळी जर आपल्या दिव्यातील तेल कमी झालं असेल किंवा दिवा तुमचा जर शांत झाला असेल तर काय करावं, तर आपल्याकडून दिवा विझला तर मग आपल्यासोबत काही अपशगुन होणार आहे का असं आपल्या मनामध्ये येतं. तर काहीही अपशगुन होणार नाही. तुम्ही पहिल्यांदा लावलेला आहे, तुम्हाला जमत नाही म्हणून दिवा विझला, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच चांगला दिवा लावता येईल, कारण की प्रत्येक माणूस अनुभवातून शिकत असतो. यामध्ये शुभशकुन आणि अपशकुन असं काही नसतं. आपण मनामध्ये जर भीती बाळगली तर आपलं हे व्रत कसं पूर्ण होणार. आणि आपण जेव्हा श्रद्धेने आणि मनापासून जी काही सेवा करतो ना ती देवांपर्यंत नक्कीच पोहोचते. आणि तुम्ही पहिल्यांदा दिवा लावत असाल, तुम्ही खूप मनापासून लावला असाल, खूप मोठा तुमचा प्रयत्न आहे, तर तो प्रयत्न नक्कीच तो दिवा देवांपर्यंत नक्कीच पोहोचवेल. त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून पाहिलं तर तुमचा दिवा विझलेला असेल किंवा शांत झालेला असेल तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी घाबरून जायचं नाही. अशा वेळी आपण स्वच्छ आंघोळ करून चांगले नवीन कपडे परिधान करून यायचे. त्यानंतर आपण जो दिवा आहे त्या दिव्यातली जी वात आहे ती तीच वात काढून तुम्ही दुसऱ्या पंथीमध्ये ठेवून प्रज्वलित करू शकता. तेल घालायची गरज नाही. किंवा तुम्ही दुसरी एखादी वात घेऊन पंथीमध्ये घालून तो दिवा प्रज्वलित करू शकता. आणि त्यानंतर जो अखंड दिवा आहे त्या अखंड दिव्यामधलं तेल काढून घ्यायचं, वात काढून घ्यायचं. तो अखंड दिवा स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचा. तुम्ही नवीन वात घ्या. वात घेत असताना छान वळून घ्या. वळून घेतलेली छान कठीण अशी वात असते ना ती वात खूप जास्त वेळ टिकते आणि वात शक्यतो मोठी घ्यावी. तर अशी वात तुम्ही घ्या आणि ती वात पुन्हा लावून तुम्ही तो दिवा पुन्हा प्रज्वलित करू शकता. दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर देवीसमोर तुम्ही हात जोडून बसा आणि देवीला सांगा, माझ्याकडून चूक भुलीने जे काही मी हे संकल्प करून दिवा लावला होता तो दिवा शांत झालेला आहे, तर कृपया मला माफ कर. माझ्याकडून चुकी झाली, मी पुन्हा असं करणार नाही. आणि आम्ही जी आहोत ती तुझीच लेकरे आहोत, तर तू आमचे ज्या चुका आहेत ती नक्कीच तुझ्या पदरात घेशील आणि आम्हाला माफ करतील असं आपल्या आईकडे, असल्या देवी आईकडे प्रार्थना करायची आहे. आणि तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे, पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि दिव्याची काळजी घ्यायची आहे. जर दिव्याला काजळी आली असेल तर ती काजळी कशी काढावी हे देखील मी तुम्हाला सांगेन. कारण की दिव्यामध्ये जर काजळी आलेले असेल तर अशा पद्धतीने चिमट्याच्या मदतीने किंवा तुम्ही कात्रीच्या मदतीने दिव्याची वात प्रथम उंचावून घ्यायची आहे. दिव्याची वात प्रथम उंचावून घेतल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. त्यानंतर दिव्याची ज्योत असते ती ज्योत मोठी होते आणि जास्त प्रकाश दिसतो, त्यावेळेस आपल्याला ती काजळी काढायची आहे. तर अगदी सहज तुम्ही काजळी काढू शकता. तुम्ही दिव्याची वात वर केल्या काजळी काढायला गेला तर ती वात विझली जाईल. त्यासाठी थोडा वेळ थांबा, चांगली ज्योत प्रज्वलित होऊ द्या, मोठा प्रकाश होऊ द्या. त्यानंतर त्यातली काजळी आहे ती तुम्ही काजळी सहज काढू शकता. अशा पद्धतीने जर काजळी काढली तर दिवा ही विझणार नाही आणि दिव्यातली काजळी ही तुम्ही अगदी सहज काढू शकता. दिव्यामध्ये जे काही तुम्ही तेल तूप घातलेलं आहे ते कमी झालं की त्यामध्ये तुम्ही भर घालायची आहे. आणि दिव्याला जर वारं लागत असेल तर त्यावरती तुम्ही काचेचं झाकण ठेवू शकता, दिव्याला लक्ष ठेवू शकता. तर काही ठिकाणी काचेचं झाकण मिळतं, काही ठिकाणी त्याच दिव्याला पितळेचं झाकण असतं.
असतं. तर अशीही मला एक कमेंट आली होती की एका ताईने आपल्या दिव्यावरती त्यांनी मातीचा दिवा लावला होता आणि त्याच्याभोवती काचेचं झाकण ठेवलं होतं, शक्यतो दिवा विझू नये म्हणून. अशातच काय झालं, मातीच्या दिव्याने म्हणजे दिव्याच्या ज्या ज्योतीमुळे, दिव्याच्या प्रकाशाने तो दिव्याची काच होती ती काच गरम होऊन होऊन त्याला तडा गेला. तर त्यांच्या मनामध्ये ही अशी शंका आली होती की तर हे का घडलं, माझ्यासोबत काही वाईट होणार आहे का? तर नाही, काचेचं झाकण आहे, दिव्याची ज्योत मोठी आहे. काच म्हणल्यानंतर ती जेव्हा गरम होणार तेव्हा ती फुटणारच. काच गरम केल्यानंतर ती फुटली जाते, तिला तडा जातो. तर याच्यामध्ये काहीही अपशगुन नाही आणि घरामध्ये काच फुटणं हे अपशगुन मानलं जातं, असं देखील मानलं जातं. तर काही ठिकाणी काच फुटणं याच्यावर असं देखील म्हटलं जातं की दिव्याची काच फुटल्यानंतर जी काही आपल्या घरामध्ये आपल्यावर येणारे जी संकट आहे ना, ते संकट आपल्या घरामधली जी काच आहे ती काच स्वतःवर ओढावून घेते आणि आपल्याला सुरक्षित ठेवते. म्हणून कोणतंही संकट येण्याच्या अगोदर ती काच स्वतः फुटली जाते आणि आपल्याला वाचवते. तर असं देखील केलं जातं, असं देखील मानलं जातं. त्यासाठी तुम्ही मनामध्ये जास्त विचार करायचा नाही. देवीची माफी मागून तुम्ही दिवा पुन्हा प्रज्वलित करू शकता किंवा असं काही झालं असेल तर तुम्ही त्या शंका मनामधून काढून नक्कीच टाकू शकता. तर हे झालं दिव्याबद्दल. तर यानंतरचा महिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे आपण मनापासून सेवा करत असतानाच मध्येच आपल्याला मासिक धर्म येतो. तर मासिक धर्म येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामागे काहीच दुसरं काही रिझन असू शकत नाही, कारण की आपल्याला मासिक धर्म हा येणारच होता. तो महिन्याला येतो आणि तो आला, त्यामध्ये काहीच वेगळं नाही, कारण की त्यामध्ये देवी कोणतेही संकेत तुम्हाला देणार नाही किंवा तुमच्याकडून काहीही चुका झाल्या नाहीत की देवी तुमच्यावर रागवलेली आहे, असं कोणताही प्रश्न मनामध्ये आणायचं नाहीत. कारण की आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा करणार होतो, ओटी भरणार होतो, कन्यापूजन करणार होतो आणि मध्येच आपल्याला मासिक धर्म आला. तर मासिक धर्माचं जी वेळ असते ती 5 दिवसाची असते. तर 5 दिवसानंतर उरलेले जे 4 दिवस असतात ते 4 दिवस तुमचेच असतात. या अगोदर तुम्हाला जर मासिक धर्म आला नसेल तर त्या सेवा तुम्ही लवकरच उरकून घ्यायचे आहेत, कारण की प्रत्येकाची तारीख प्रत्येकाला माहीत असते. त्यासाठी आपल्या तारखे अगोदरच आपण जे आपल्याला काही त्या सेवा करायच्या होत्या त्या उरकून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर नक्कीच काळजी करू नका, पुढचे 4 दिवस देखील तुमचेच आहेत. उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही उरलेल्या सेवा करू शकता. देवीची ओटी तुम्ही कधीही भरू शकता. नवरात्रीमध्ये कधीही देवीची ओटी भरली जाते, परंतु तुम्हाला शक्य असेल तर अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी ओटी भरावी. तर कन्यापूजनही तुम्ही 9 दिवसामध्ये कधीही करू शकता, परंतु तुम्हाला जर अडचण वगैरे आलं तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला जर होत असेल तर त्या दिवशी कन्यापूजन करा, कारण की तो दिवस कन्यापूजनासाठी श्रेष्ठ मानला जातो. तर उरलेल्या काही सेवा आहेत त्या देखील तुम्ही करायचे. तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला तर मनामध्ये कोणतीही कुशंका न काढता तुम्ही मासिक धर्म आल्यानंतर देवीची उपासना करायची नाही, म्हणजे देवीचा उपवास करायचा आहे. फक्त देवीला अखंड दिव्यामध्ये तेल घालणं, अखंड दिव्याची काळजी घेणं, त्यानंतर अखंड दिव्याला लक्ष ठेवणं, देवीच्या वस्तूंना हात ठेवणं, घटाला पाणी घालणं, अशा काही गोष्टी करायच्या नाहीत. किंवा देवघरामध्ये जाणं म्हणजेच देवघरामध्ये जाऊन देवाच्या कोणत्याही वस्तूंना स्पर्श करायचा नाही. घरातील इतर व्यक्तीकडून, तुमच्या मिस्टरांकडून, मुलांकडून किंवा घरातील सासू सासऱ्यांकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. घटाला पाणी घालू शकता किंवा अखंड दिवा लावला नसेल तर रोज दीप प्रज्वलन घरामध्ये करू शकता. तर या दिवसांमध्ये देव हलवले जात नाही, देवांना स्नान घातलं जात नाही, तर फक्त आपल्याला हळदी कुंकू वाहून देवांना धूप दीप दाखवायचा आहे, दीप लावायचा आहे. तुमच्या जर अखंड दिवा लावला असेल तर त्याची काळजी घ्यायची आहे. तर एवढंच करायचं आहे. तर हे इतर लोकही घरातील करू शकतात, यामध्ये काहीही अवघड नाही. त्यामुळे मनामध्ये कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. 4 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी डोक्यावरून, 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत. परंतु काय होतं, स्त्रियांनाच बोलतात, कारण की घरामध्ये जर आपल्याला जर मासिक धर्म आला तर इतर स्त्रिया सांगतात की प्रत्येक सणाला तुला अडचण आलेलीच असते, तर हे घराण्यासाठी चांगलं नाही, हे अपशगुन असतो. तर असं काही नाही. हा नैसर्गिक वस्तू आहे, ती नैसर्गिकपणे आपल्याला येऊ शकते. यामध्ये काहीच अडचण नाही. तुम्ही मनामध्ये कोणत्या शंका बाळगू नका. तुम्हाला अडचण आली असेल तर तुम्ही 4थ्या 5व्या दिवशी आंघोळ करून पुन्हा उरलेल्या देवीची सेवा करू शकता. आपण मनापासून जी काही सेवा करतो ती देवीपर्यंत नक्कीच पोचते. मासिक धर्मामध्ये तुम्हाला जर पूजा अर्चा करता आलं नाही तर तुम्ही मनामध्ये मंत्रजाप करू शकता.
मासिक धर्मामध्ये मंत्रजप करत असताना आपले जे ओठ आहे ते ओठ हलवायचे नाहीत. ओठ हलवून ओठातून आवाज निघणे अशा पद्धतीने मंत्रजप न करता मनातल्या मनात आपल्याला मंत्रजप करायचा आहे. तर अशी देखील तुम्ही सेवा करू शकता. तर यानंतर आपल्या मनामध्ये शंका येते ती म्हणजे आपल्या घरामध्ये जो घट आपण बसवलेला असतो तर त्या घटाला बुरा येतो, घटाला वास येतो, घटामधलं धान्य कुजतं, घटामध्ये जे काही धान्य आपण पेरलेलं असतं तर ते धान्य छान उगवत नाही, तर घटाला वास येतो, असं काही होतं की जेणेकरून आपल्या मनामध्ये प्रश्न उद्भवतात की आपण कुलदेवतेची ही काही सेवा केलेली आहे, कुलदेवतेच्या नावाने हा काही आपण घट बसवलेला आहे, त्यातलं धान्य अव्यवस्थित उगवलेलं नाही, तर मग आपल्यावरती आपल्या घराण्यावरती देवीचा आशीर्वाद राहणार नाही का? देवीची कृपा राहणार? देवी आपल्यावर रागवली तर नाही का? देवी आपल्यावर नाराज तर आहे का? असा आपल्या मनामध्ये प्रश्न उगवतो. तर असं काही नाही. तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घटस्थापना केल्यानंतर घटाची कशी काळजी घ्यावी की जेणेकरून घट हा खूप चांगला उगवला जाईल. पहिल्या काळामध्ये काय असायचं, जमीन सारवणाची असायची, त्यावरती पत्रावळीवरती किंवा पहिल्या ज्या पत्रावळी असायच्या त्या कागदाच्या किंवा प्लॅस्टिकच्या नसायच्या, त्या पत्रावळी ह्या पिंपळाच्या पानापासून बनवलेल्या असायच्या आणि पिंपळाच्या पानावरती हा घटस्थापना केली जायची किंवा एखाद्या परडीमध्ये टोपलीमध्ये घटस्थापना केली जायची. तर त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असायचं ते जमिनीमध्ये जायचं, फरशी नसायची, सारवणाचं घर असायचं, त्यामुळे ते पाणी जमिनीमध्ये मुरलं जायचं, त्यामुळे अधिक पाणी त्या घटामध्ये ते जी काही आपण वेदिका ठेवलेली होती त्यामध्ये राहणार नाही आणि धान्य नीट उगवलं जायचं. पण आजकालच्या जीवनशैलीमध्ये कसं होतं, खाली जमिनीवरती फरशी आहे, त्यावरती आपण प्लॅस्टिकची पत्रावळी ठेवलेली असते आणि त्यावरती आपण घटस्थापना केलेली असते. मग तुम्ही वरून भरपूर पाणी ओतत असता का? तर म्हणे आम्हाला घट चांगला उगवला पाहिजे, त्यासाठी घरातील प्रत्येकजण येऊन घटामध्ये पाणी घालत असतो आणि जास्ती पाणी झाल्यामुळे घट कुजतो आणि घटातील धान्य कुजतं, घटाला वास येतो आणि घट उगवत नाही. तर हे खूप नॉर्मल गोष्ट आहे, परंतु आपण याचा विचार करत नाही. आपण फक्त विचार करतो की धान्य व्यवस्थित उगवलेलं नाही. त्यात बाहेरचे 4 जण येतात आणि सांगतात की तुमच्या घटातील धान्य व्यवस्थित उगवले नाहीत, आमच्या घट छान उगवले बाबा, आमच्यावरती देवीचा कृपा आशीर्वाद आहे, तुमचं धान्य उगवलेलं नाही, या वर्षात तुमच्या सोबत काही अघटित तर घडणार नाहीत का? असे 4 जण सांगायला असतात किंवा तुमचा आमचा करून घटासंबंधी एक चर्चा केली जाते. तर असं काहीही नसतं. पहिल्या काळाला आणि आताच्या काळाला थोडासा फरक आहे. पहिलं आपण जे आपलं घर असायचं ते मोकळं असायचं, हवेशीर असायचं आणि खेडेगावात जास्तीची गर्दी नसायची, घरही कोणती नसायची. आता आपण शहरी भागामध्ये घटस्थापना करायला लागलो आहे. घटस्थापना केल्यानंतर आपली घरं 24 तास एसीमध्ये असतात, 24 तास दारे खिडक्या दरवाजे लावलेले असतात किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल किंवा तुम्ही बाहेर शहरामध्ये राहत असाल तर नक्कीच घटाला जास्त वारं लागत नाही, त्यामुळे घट कुजला जातो आणि घट हवा तसा छानसा उगवत नाही. तर यामुळे आपला घट उगवत नाही, त्यामागे देवीचा आशीर्वाद वगैरे काहीही नाही. तुमचा घट छान उगवेल आणि तुमच्या घराची छान भरभराट होईल हा पहिल्या काळात एक समज असायचा. परंतु असंही असू शकतं, यामागे कोणतीही अंधश्रद्धा वगैरे असणं असं माझं काही म्हणणं नाही, परंतु पहिल्या काळाला आणि आताच्या काळाला फरक आहे. त्यामुळे आपल्या काही चुकांमुळे घट व्यवस्थित उगवत नाही आणि आपण घटाची जर काळजी व्यवस्थित घेतली तर घट नक्कीच उगवेल. घटाची काळजी कशी घ्यायची याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, तुम्हाला व्यवस्थित छान अनुभव येईल आणि तुम्ही पहिल्या वर्षीच हा जर घट स्थापना केलेली असेल तर तुम्हाला जे जास्त जमणार नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला अनुभवातून तुम्ही नवीन काहीतरी शिकायला जाल आणि पुढच्या वर्षी तुम्ही ह्या वर्षी जे काही चुका केलेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी करणार नाहीत आणि तुमचा पुढच्या वर्षी घट हा भरभरून उगवेल. तर अशी काही आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की धान्य नीटसं उगवत नाही, आपल्याला मासिक धर्म आला किंवा अखंड दिवा विझला म्हणून मनामध्ये कोणतंही टेन्शन न घेता, मनामध्ये कोणतेही शंका कुशंका न काढता पुन्हा जोमाने आपण नवरात्रीमध्ये देवीची उपासना करायची आहेत, उपवास करायचा आहे. मासिक धर्म आला म्हणून तुम्ही उपवासामध्ये खंड पडू देऊ नका. 9 दिवस नवरात्रीचा उपवास केला जातो. जे उठता बसता उपवास करणार आहेत त्यांनीही उठता बसता उपवास करावा आणि देवीची मनोभावे सेवा करावी. देवीची केलेली सेवा ही देवीपर्यंत नक्कीच पोहोचते. यामागे माझं असं काहीही म्हणणं नाही की देवी जे काही संकेत देते ते खोटे आहेत किंवा ही अंधश्रद्धा आहे, असं काहीही नाही. पहिल्यापासून जे घडत आलेलं आहे आपल्यासोबत, आपली जर मनापासून देवांवर भक्ती असेल, आपण मनापासून देवीची सेवा करत असेल तर देवी काही ना काही आपल्याला संकेत हे नक्की देते. हे पण तेवढंच खरं आहे. त्यासाठी तुमच्यासोबत काही घडत असेल तर तुम्ही नक्कीच थोडंसं आपण सावधानगिरी बाळगू शकतो. आपण कोणत्याही कामामध्ये सावधानीने प्रत्येक काम करू शकतो. तर असं देखील केलं जाईल की
जे काही आपल्याला संकेत मिळालेले आहेत तर त्यावरून आपण थोडंसं सावध होऊ शकतो, कारण की देवीने जर संकेत तुम्हाला दिलेले असतील तर देवीने दिलेल्या संकेतानुसार आपण थोडंसं सावध व्हायला हवं, कारण की तिने आपल्याला सावधान म्हणून सांगितलेलं आहे. तर आपण सावधान झालो तर आपल्यासोबत कोणतंही अघटित कार्य घडणार नाही. तर माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, त्यांना ही माहिती ही नक्कीच खूप आवडेल आणि त्यांच्या मनामध्येही अशा काही शंका असतील तर त्या नक्कीच दूर होतील. लवकरच भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोला अंबाबाईचा उदो उदो.